हॅलो एव्हरीबडी, एसके कॉमर्स क्लासेस या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं स्वागत. 12th कॉमर्स बुक कीपिंग अँड अकाउंटन्सी नॉट फॉर प्रॉफिट ऑर्गनायझेशन या टॉपिक मधला आपण एक छोटासा पार्ट या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. आपला आजचा जो टॉपिक आहे नॉट फॉर प्रॉफिट ऑर्गनायझेशन मध्ये यामागे बरेचसे व्हिडिओ आपण पाहिलेले आहेत. त्यातला हा छोटासा पार्ट माझा जो बाकी आहे तो मी इथे करतोय. बुक कीपिंग अँड अकाउंटन्सी ॲज पर न्यू सिलेबस. टॉपिकचं नाव आहे अकाउंट्स ऑफ नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न. यामध्ये आपल्याला पाहायचं आहे आज डिफरन्स बिटवीन रिसीट अँड पेमेंट अकाउंट अँड इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट. चला तर सुरू करूया. नॉट फॉर प्रॉफिट मधला हा व्हिडिओ. यामध्ये आपणास पाहायचं आहे पॉइंट नुसार, म्हणजे बुक मध्ये जे पॉइंट दिलेत तेच मी तुम्हाला फरक स्पष्ट करा या पद्धतीने तुम्हाला एक्सप्लेन करणार आहोत. पहिल्या कॉलम मध्ये असणार आहे आपले पॉइंट्स रिसीट अँड पेमेंट अकाउंट पहिला कॉलम, दुसरा कॉलम आहे इन्कम अँड, तिसरा कॉलम आहे इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट. पहिला पॉइंट आहे टाइप्स ऑफ अकाउंट. रिसीट अँड पेमेंट अकाउंट हे दिस इज अ रिअल अकाउंट. हे कोणतं अकाउंट आहे? रिसीट अँड पेमेंट अकाउंट हे रिअल अकाउंट आहे. आणि इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट हे नॉमिनल अकाउंट आहे. बघा, जर आपण त्याचं क्लासिफिकेशन जर केलं तर रिसीट अँड पेमेंट अकाउंट यामध्ये फक्त कॅश असते, कॅश आली आणि कॅश गेली म्हणून हे रिअल अकाउंट आहे. आणि इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट यामध्ये फक्त इन्कम आणि एक्सपेन्सेस लिहिलेले असतात, लॉसेस लिहिलेले असतात म्हणून हे नॉमिनल अकाउंट आहे. त्यानंतर दुसरा पॉइंट आहे आपला फरकाचा नेचर ऑफ अकाउंट. हे कोणत्या प्रकारचं अकाउंट आहे? रिसीट अँड पेमेंट अकाउंट हे सिमिलर टू कॅश बुक. विद्यार्थ्यांनो, आपण 11वीला असताना जे कॅश बुक शिकलेलो आहे, कॅश बुक सारखंच डेबिट साइडला रिसीट्स आणि क्रेडिट साइडला पेमेंट्स. कॅश बुक सारखं असतं सेम. मी तर म्हणेल कॅश बुकचंच दुसरं नाव रिसीट अँड पेमेंट अकाउंट आहे. आणि इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट दिस इज सिमिलर टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. हे प्रॉफिट अँड लॉस अकाउंट सारखंच आहे. ओके. त्यानंतर तिसरा पॉइंट आहे आपला फरकाचा ऑब्जेक्ट. विद्यार्थ्यांनो, रिसीट अँड पेमेंट अकाउंट तयार करण्याचा उद्देश काय आहे बघूया आपण. टू प्रेझेंट समरी ऑफ कॅश ट्रान्झॅक्शन्स. काय सादर करायचे आहे रिसीट अँड पेमेंट मध्ये? वर्षभरामध्ये जे कॅश ट्रान्झॅक्शन्स असतात, फक्त कॅश ट्रान्झॅक्शन्स, त्यांची समरी प्रेझेंट करतो रिसीट अँड पेमेंट अकाउंट. तर इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट काय करतो? टू फाइंड आउट नेट रिझल्ट्स ऑफ ऑल इन्कम्स अँड एक्सपेन्सेस. तुमच्या वर्षभरातले जे इन्कम आणि एक्सपेन्सेस आहेत याचं तो नेट रिझल्ट रिप्रेझेंट करत असतो. त्यानंतर ओपनिंग बॅलन्स, चौथा पॉइंट आहे ओपनिंग बॅलन्स. तर रिसीट अँड पेमेंट अकाउंटला ओपनिंग बॅलन्स असतो का? हो. स्टार्ट विथ ओपनिंग कॅश और बँक बॅलन्स और बँक ओव्हरड्राफ्ट. कधी कधी रिसीट अँड पेमेंट अकाउंटचा ओपनिंग कॅश पॉझिटिव्ह बॅलन्स असेल किंवा बँक पॉझिटिव्ह बॅलन्स असेल, आणि जर निगेटिव्ह बॅलन्स असेल तर त्याला आपण बँक ओव्हरड्राफ्ट म्हणतो. हा फक्त बँकेचा निगेटिव्ह बॅलन्स असू शकतो. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला, इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटला ओपनिंग बॅलन्स नसतो. ठीक आहे. दिस अकाउंट हॅज नो ओपनिंग बॅलन्स. त्यानंतर पुढचा पॉइंट आहे पहा, क्लोजिंग बॅलन्स. क्लोजिंग बॅलन्स काय म्हणतोय? क्लोजिंग बॅलन्स ऑफ रिसीट अँड पेमेंट अकाउंट रिप्रेझेंट कॅश और बँक बॅलन्स और बँक ओव्हरड्राफ्ट ॲट द एंड. पहा, जसा ओपनिंग बॅलन्स असतो तसाच क्लोजिंग बॅलन्सही असतो रिसीट अँड पेमेंट अकाउंटला. ओपनिंग बॅलन्स कधी कधी बँक ओव्हरड्राफ्ट असू शकतो, तसा क्लोजिंग बॅलन्स सुद्धा बँक ओव्हरड्राफ्ट असू शकतो. बँक ओव्हरड्राफ्ट म्हणजे काय विद्यार्थ्यांनो? ज्या वेळेला रिसीट पेक्षा पेमेंट जास्त होतील
म्हणजे आलेल्या पैशापेक्षा गेलेले पैसे जास्त असतील त्यावेळेला निगेटिव्ह बॅलन्स हा फक्त बँकेमध्ये घडू शकतो, म्हणून त्याला आपण बँक ओव्हरड्राफ्ट म्हणतो. तर इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटला सुद्धा क्लोजिंग बॅलन्स असतो आणि तो क्लोजिंग बॅलन्स म्हणजे त्याला आपण क्रेडिट बॅलन्स आला तर सरप्लस म्हणतो आणि डेबिट बॅलन्स आला तर डेफिसिट म्हणतो. ओके. त्यानंतर पुढचा पॉइंट आहे डिफरन्सचा, रिसीट अँड पेमेंट्स. रिसीट अँड पेमेंट्स म्हणजे आलेले पैसे आणि गेलेले पैसे. या ठिकाणी ऑल रेव्हेन्यू ऑर कॅपिटल रिसीट्स अँड पेमेंट्स ड्युरिंग करंट इयर आर रेकॉर्डेड. सर्व प्रकारचे रेव्हेन्यू आणि कॅपिटल रिसीट्स आणि रेव्हेन्यू आणि कॅपिटल पेमेंट्स वर्षभरात जे तुमच्याकडे आले किंवा वर्षभरामध्ये तुमच्याकडून जे पैसे गेले ते सर्व या ठिकाणी लिहिले जातात. तर इन्कम अँड एक्सपेंडिचर मध्ये फक्त ओनली रेव्हेन्यू रिसीट्स अँड पेमेंट्स रिलेटेड टू करंट इयर ओनली आर रेकॉर्डेड. बघा, इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट मध्ये फक्त चालू वर्षाचे आणि फक्त रेव्हेन्यू रिसीट्स अँड एक्सपेन्सेस लिहिले जातात. ठीक आहे. त्यानंतर पुढचा पॉइंट आहे आपला फरकाचा, नॉन कॅश आयटम. नॉन कॅश आयटम म्हणजे काय? अशा वेळेला म्हणजे एखादा खर्च केला किंवा लॉस असेल त्यामध्ये पैशाचा वापर केलेला नसतो, त्याला आपण नॉन कॅश आयटम्स म्हणतो. रिसीट अँड पेमेंट अकाउंट हे रिअल अकाउंट आहे, फक्त कॅश ट्रान्झॅक्शन्स लिहितं, त्यामध्ये नॉन कॅश आयटम येतील का नाही? बघा, नॉन कॅश आयटम्स आर नॉट रेकॉर्डेड इन दिस अकाउंट. नॉन कॅश आयटम फॉर एक्झाम्पल तुम्हाला डिप्रिसिएशन माहित आहे, नॉन कॅश आयटम आहे, एक्सपेन्स आहे पण नॉन कॅश आहे. आणि इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट मध्ये नॉन कॅश आयटम्स लाईक बॅड डेट्स, डिप्रिसिएशन्स, आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस ऑर इन्कम्स आर ऑल्सो रेकॉर्डेड. रिसीट अँड पेमेंट अकाउंट मध्ये नॉन कॅश ट्रान्झॅक्शन्स लिहिले जात नाहीत. इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट मध्ये नॉन कॅश आयटम लिहिले जातात. त्यानंतर पुढचा पॉइंट आहे ऑल अकाउंट्स. कोणते कोणते ऑल अकाउंट्स आहे? ज्या वेळेला रिसीट अँड पेमेंट अकाउंट ऑल ट्रान्झॅक्शन्स रिलेटेड टू रिअल, नॉमिनल अँड पर्सनल अकाउंट आर रेकॉर्डेड. विद्यार्थ्यांनो, रिसीट अँड पेमेंट अकाउंट मध्ये सर्व प्रकारचे ट्रान्झॅक्शन्स लिहिले जातात. म्हणजे एखादी ऍसेट विकली असेल आणि पैसे आले असतील तरी चालतात, किंवा इन्कम मिळालेला सुद्धा चालतो, किंवा कोणाकडून पर्सनली पैसे मिळाले असतील तरीही रिसीट अँड पेमेंटला चालतात. ठीक आहे. म्हणजे ऑल टाइप्सचे ट्रान्झॅक्शन्स इथे लिहिले जातात. तर इन्कम अँड एक्सपेंडिचर मध्ये ओनली नॉमिनल अकाउंट्स ट्रान्झॅक्शन्स आर रेकॉर्डेड. फक्त नॉमिनल म्हणजे इन्कम अँड एक्सपेन्सेस ओनली. पर्सनला दिलेले असतील तर ते या ठिकाणी इन्कम अँड एक्सपेंडिचर मध्ये लिहिले जात नाहीत. पुढचा पॉइंट आहे मित्रांनो, ट्रान्झॅक्शन पिरियड. रिसीट अँड पेमेंट अकाउंटचा ट्रान्झॅक्शन पिरियड काय असतो? अमाऊंट रिसिव्ड ऑर पेड फॉर एनी पिरियड आर रेकॉर्डेड. फॉर एक्झाम्पल, बघा, तुमच्याकडे जे आलेले पैसे आहेत किंवा तुमच्याकडून जे गेलेले पैसे आहेत ते मागच्या वर्षीचे असतील किंवा करंट इयरचे असतील किंवा नेक्स्ट इयरचे असतील, पण ते तुम्हाला जर या वर्षामध्ये मिळालेले असतील किंवा या वर्षात तुमच्याकडून गेलेले असतील तर ते रिसीट अँड पेमेंट अकाउंटला लिहिले जातात. आणि इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटला अमाऊंट रिसिव्ड ऑर रिसिवेबल, मिळालेले पैसे आणि मिळणे बाकी असणारे पैसे, किंवा पेड ऑर पेएबल, दिलेले पैसे किंवा देणे बाकी असणारे पैसे, हे सगळे फक्त करंट इयरचेच, नेक्स्ट इयरचे नाही आणि लास्ट इयरचे सुद्धा नाही. ठीक आहे. हे लिहिले जातात फक्त करंट इयरचेच, रिसिव्ड ऑर रिसिवेबल, पेड ऑर पेएबल. ओके. त्यानंतर पुढचा पॉइंट आहे बॅलन्स शीट. नीड नॉट बी अकंपनीड बाय अ बॅलन्स शीट. रिसीट अँड पेमेंटला बॅलन्स शीटची आवश्यकता असतेच असं नाही. रिसीट अँड पेमेंट अकाउंट म्हणजे कॅश बुक आहे, त्याच्यासोबत बॅलन्स शीट सोबत असण्याची आवश्यकता नाही. पण इन्कम अँड एक्सपेंडिचरला ऑलवेज तुम्हाला त्यासोबत बॅलन्स शीट बनवावंच लागेल. दिस अकाउंट इज ऑलवेज
accompanied by the balance sheet. ओके विद्यार्थ्यांनो, याचबरोबर हा जो फरक आहे तो संपलेला आहे. थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. ओके, जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनल सबस्क्राईब करा. तुम्हाला वेळोवेळी या प्रकारचे भरपूर व्हिडिओ या चॅनलवर अवेलेबल होतील. प्लीज लाईक अँड कमेंट अँड शेअर ऑल्सो. ओके, थँक यू व्हेरी मच.